हवामान विभागाने गुरुवारी वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी केला होता। झालेल्या अतिवृष्टी सदृश पावसाने शुक्रवारी वर्धा शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं। त्यामुळे जनजीवन प्रभावित झालं। तर नागरिकांना पाण्यातून वाहने काढताना मोठी कसरत करावी लागल्याचं चित्र दिसून आलं। हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार वर्धा शहरासह ग्रामीण भागाच्या वेगवेगळ्या भागात शुक्रवार सकाळपासून जोरदार पाऊस बरसला। शहराच्या विविध भागांसह जुना पाणी भागात पुलाच्या खाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनधारकांना आपली वाहने काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। मात्र पावसाने कामानिमित्त बाहेर जाणाऱ्यांचा खोळंबा झाला। हवामान विभागाच्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा हवामान विभागाने इशारा दिला होता। त्यानुसार आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर वर्धा जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय आणि या पावसाचं पाणी अनेक ठिकाणी जमल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण वर्धा शहराच्या जुना पाणी या चौकामध्ये आणि इथे पाहू शकतो की एक वाहतूक करणारा जो ऑटो आहे तो या पाण्यामध्ये वाट काढत होता, पण तो फसला आहे। काही प्रवासी आहेत, त्या प्रवासी तिथे अडकलेले आहेत आणि काही मोटरसायकल चालक आहेत ज्या जवळपास अर्धी मोटरसायकल यात डुबल्या जात आहे। तरीही वाट इथून काढण्याचा प्रयत्न वाहनधारक करतो आहे आणि अशा मोठ्या चारचाकी वाहनही या पाण्यामध्ये अर्ध्यात डुबल्याचं आपण पाहू शकतो। आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात आज सकाळपासूनच जो पाऊस पडतो हा जर दिवसभर असला तर शहराच्या अनेक भागामध्ये पाणी साचण्याचे किंवा गावांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याचीही सांगण्यात येत आहे। त्यामुळे नागरिकांनी अलर्ट राहायला पाहिजे, विनाकामाने बाहेर जाऊ नये असं प्रशासनातर्फे सांगितलं आहे। आणि जिथे पाणी किंवा नाल्यावर पाणी आहे अशा ठिकाणून नागरिकांनी वाहन किंवा स्वतः पायी रस्ता काढू नये असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलेलं। सुरेंद्र आमटेके, यूसे न्यूज वर्धा।